व नक्कीच सामन्याला हिरवा कंदील दाखवायचा. लिंक ओपन झाली, लाईव्ह प्रक्षेपणाला सुरुवात होते. क्वालिफाईड पंचांचा हिरवा कंदील, गोलंदाजी मार्कर सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने कोपरवली एंड आपल्या अतिथी कक्ष एंड करून मारा करणार हर्ष, एक नौका गोलंदाज अंडर 19 मधून खेळणारा गोलंदाज. अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजराणा याच मैदानावर त्यानं कित्येकदा केला. यावेळेस काय करणार या अमिस्फोट कडून पाहायचं आहे. तर सामोरं जाईल केतन पाटील आर्यनचे टस्कस. सुरेख फटका, पहिलाच चेंडू, काय दर्जेदार सुरुवात पाहतोय. सुरुवात पहिलाच श्री गणेशा वीरेंद्र सेवाग आठवण करून द्यायचा. ती आज केतन करतोय आर्यनचे टस्कस कडून. काय दडपण, पहिल्या चेंडूवर मोठा फटका. 6 धावसंख्येनं वैयक्तिक स्वतःचं खातं, तर श्री गणेशा होतोय 6 या धावसंख्येनं. केतन पुन्हा एकदा दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, तर गोलंदाजी मार्कर असेल हर्ष. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तशाच प्रकारचा फटका. पहिला चेंडू पुरेपूर समाचार, दुसरा चेंडू अजूनही पुरेपूर समाचार. 2 चेंडू 12,600च्या रन स्ट्राईक रेटने जवळजवळ खेळतोय फलंदाज केतन. या वेळेस मात्र काहीतरी आता खलबत खाण्यात कुजबूज होणार. कशा प्रकारे वादळ रोखलं जाईल केतन या नावाचं, कारण पहिल्या 2 चेंडूवर 12 धावसंख्येची मोहर लगावली. सुरेख श्री गणेशा म्हणावे लागेल. खरोखर आनंदाचं वातावरण असेल आर्यन टस्करच्या या डगआउट मध्ये, कारण सुरुवात जी अपेक्षित सुरुवात ज्या अनुषंगाने संघनायकाला या सलामीवीरांना पाठवलंय त्या अनुषंगाने वाटचाल होताना दिसते केतनच्या माध्यमातून. यावेळेस हरेश मडवी यांना थोडंसं कानमंत्र दिलंय हर्षला. कशा प्रकारे यावेळेस कमबॅक करणार गोलंदाज, ती धमक या गोलंदाजामध्ये आहे कमबॅक करण्याची. ती धमक यावेळेस, तो अनुभव यावेळेस अनुभवावा लागेल. यावेळेस मात्र नक्कीच मी म्हटलं होतं कमबॅक करण्याची धमक या गोलंदाजामध्ये. 2 चेंडू वेगवान फेकले, मोहर लगावली गेली 2 मोठ्या फटक्यांची. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू, केतन या वेगाला मात्र बीट होताना दिसतोय. चेंडू जातोय निर्धाव. चौथा चेंडू पुन्हा एकदा हर्षाचा. यावेळेस चेंडू पॅडला आदळतोय. एसटी रक्षक हरेश मडवी चेंडूला गॅदर करतोय. 1 डाव तू, 2 डाव तुझे, तर 2 डाव माझे. 2 चेंडूवर मोठे फटके, त्याच्यानंतर आलेले 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. एक उत्कृष्ट गोलंदाजीचं उदाहरण पाहतोय, कारण 2 मोठे फटके लगावल्यानंतर केलेला हा कमबॅक. पुन्हा एकदा 5वा चेंडू हर्षाचा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हेरलाय गौरव. चेंडू मागे धावेल का, परंतु चेंडू यावेळेस 5व्या चेंडूला मानवंदना दिली. 6 धावसंख्येसाठी केतन ऑन द फायर पाहतोय. 5 चेंडू 18 धावसंख्येवर खेळतोय, त्याच्यामध्ये 18 मध्ये 3 मोठे फटके. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हर्ष याचा. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव. डीजी
आपल्या पहिल्या गोलंदाजांना खर्च केल्यात तर यावेळेस दुसरं षटक कशा प्रकारे फेकणार पाहायचंय समीर. यावेळेस मात्र नक्कीच भीमर चेंडू नो घोषित केला जातोय. एक धावसंख्या पळून काढली. दुसरी धावसंख्येचा कॉल सूरज नाकारतोय. नो चेंडू. क्वालिफाईड पंचांचा इशारा. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवर. ज्याची बॅट चमकली केतन त्याला मिळतोय फ्री हिट. कशा प्रकारे सामोरे जाणार धावसंख्या धावफलकावर पाहतोय बिनबाद 20च्या घरात. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल R&J टस्कर्स कडून. थोडेफार प्रश्न पडले असतील. हरेश मडवी यांना पुन्हा एकदा पहिला चेंडू. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. एक धावसंख्या. बघता बघता चित्याच्या चपळाने दुसरी धावसंख्या पळून काढली. सुरेख रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. केतन आणि सूरज यांच्यामध्ये या दोन धावसंख्येने वैयक्तिक खेळतोय 20 तर संघाला नेऊन ठेवलंय 22च्या घरात. सिंहाचा वाटा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या केतन याचं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू समीर याचा केतनसाठी. यावेळेस मात्र क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू. दांडी गोल. केतन बॅट. नक्कीच इरादे रोज बनते बिगड़ते शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबाचे कट्टर भक्त सागर भुईर इथे उपस्थित. विनंती असेल आमच्या अतिथी कक्षामधून विराजमान व्हायचं आहे. तसेच ऑफर असेल यावेळेस मनोज भुईर याला जर त्याच्या प्रिन्सीच्या स्क्वॉड मध्ये जरी त्याला घेतलं तरी 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक असेल प्रवीण कामोडकर यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र येतोय मैदानामध्ये सौरभ करण. एक डावखुरा फलंदाज. खऱ्या अर्थानं करण क्रिकेट डावखुरांचा खेळ म्हटलं जातोय. यावेळेस डावखुरा फलंदाज क्रीज मध्ये येताना दिसतोय समीर याचा तिसरा चेंडू. सामना करेल सौरभ. यावेळेस सुरेख फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय बरोबर सरळ दिशेनं. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल हर्षच्या माध्यमातून. एक धावसंख्या. बघता बघता दुसरी धावसंख्या पळून काढल्या 2 धावसंख्येनं. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकऑल पद्धतीचा चेंडू. ब्रह्मास्त्र ही खासियत आहे या गोलंदाजाची समीर याची. म्हणून त्याची उत्कृष्ट गोलंदाजामध्ये वर्णी का लागली होती याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. कारण पहिला चेंडू भीमर फेकला होता. त्याच्यानंतर 2 धावसंख्या. त्याच्यानंतर केतन ज्याची बॅट चमकली होती त्याला परतीचा प्रवास घ्यावा लागला. नंतर 2 धावसंख्या. त्याच्यानंतर 1 धावसंख्या. विनंती असेल ऑफिस कट्टाच्या सर्व शिलेदारांना आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. कारण या आपल्या शृंखलेला गालबोट लागता कामा नये तर आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू समीर याचा सूरजसाठी. सुरेख पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट स्लॉक चेंडू खेळला जातोय मिडॉनच्या दिशेनं. गौरव चेंडूला फील्ड करेल. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावा लागतोय. कुठंतरी चित्त्याच्या चपळाईनं जाणारी धावसंख्या यावेळेस मात्र मंदावताना दिसते. कासवाच्या गतीनं जाताना दिसतोय. या एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय 26च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू या षटकातील समीर याच्या पॉवर प्लेचं पीठ वनचं हे दुसरे षटक पाहतोय. समीर याचा सामना करेल यावेळेस डावखुरा फलंदाज समीर. सौरभ यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय रोमेश यांच्या हातामध्ये. परंतु 1 धावसंख्या पळून काढली. या 1 धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतो संघ. पुस्तक 1 बाद 27च्या घरात डीजे. सत्कार केला जाईल. हिंदू संस्कृतीनुसार अतिथी देवो भव असं म्हटलं जातोय. त्याच अनुषंगाने इथं आदरातिथ्य सत्कार केला जाईल. आपले प्रमुख अतिथी जयवंत जोमा भोईर यांचा आमच्या प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून एक आदरातिथ्य सत्कार केला जातोय. एक श्रीफल, एक पुष्प, तसेच या शृंखलेची आठवण म्हणून आपल्या गावातील गणपती बाप्पाची एक आठवण, एक भेट वस्तू म्हणून दिली जाते.
तसेच R&J टस्कर्स इथे झुंज देते त्याचे प्रोप्रायटर त्याचे मालक टीमचे ओनर इथे आपण उपस्थित परेश पाटील यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आदरातिथ्य सत्कार केला जाईल. शृंखलेची आठवण म्हणून आपल्या गणपती बाप्पाची गोड अशी भेट प्रतिमा व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद. सर्व पाहुणे आपण येतात आमच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करतात. तसेच R&J टस्कर्सचे मॅनेजर मयूर पाटील यांच्या माध्यमातून या मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी बहाल केली गेली आमच्या आयोजनासाठी त्यांचा सुद्धा आदरातिथ्य सत्कार केला जाईल. मयूर पाटील यांचा या शृंखलेची भेट म्हणून आपल्या गणपती बाप्पाची प्रतिमा तसेच श्रीफळ देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. यावेळेस आता मात्र 5 प्लेयर डायरेच्या बाहेर असतील. सर्कलच्या 30 डायरेच्या. पहिला चेंडू गौरवेचा अबलिपचा चेंडू चेंडूला हेरले चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. रोमेश चेंडूला फील्ड करेल. बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या. या 2 धावसंख्येनं वैयक्तिक सौरभ खेळतोय 6 तर संघाला नेऊन ठेवलंय 29च्या घरात. सुरेख लेखनी खऱ्या अर्थानं समालोचन करत्याचा पाठीचा कणा म्हणून म्हटलं जातोय. या गुणलेखकाला तीच भूमिका यावेळेस करेंच्या माध्यमातून पाहतोय. सुरेख लेखनी एक सुरेख लेखाजोखा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू गौरव गोवारी. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक गौरव. पुन्हा एकदा अब्बलिपतचा चेंडू झेल खाली रोमेश. रोमेश कोणती चुकी करणार नाही. अब्बलिपतचा चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाही. परतीचा प्रवास घ्यावा लागेल सौरभ याला. डीजे चॅम्पियन वी आर चॅम्पियन. कोण चॅम्पियन घडणार कोण पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावणार कोण आपली मोहर लगावणार पाहायचं आहे. तर सौरभ आला तंबूच्या आश्रयाला त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय. स्वतः शिपे सालार संघाचा संघनायक नवदीप पाटील. आपण जेव्हा टॉस बॉक्स मध्ये पाहिलं तर हरेश मडवी यानं केली होती वर्णी या नवदीप याची की जर खऱ्या अर्थानं हा फलंदाज जर टिकला या मैदानावर तर सुट्टीशी भाकर कमी खाईल परंतु धावा जास्त काढेल अशी उपमा दिली होती या नवदीप याला. यावेळेस पंचांकडून गाड घेताना मोठी जी टेनिस क्रिकेट मध्ये अतिशय फॉर्मात असलेला फलंदाज नवदीप यावेळेस R&J टस्कर्सचं नेतृत्व करतोय. तिसऱ्या चौथ्या फळीवर आपल्याला पाहतोय येताना दिसतोय नवदीप. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय तर गोलंदाजी मार्कर गौरव. 2 चेंडू 2 धावसंख्या खर्च करतो 1 मोहर. यावेळेस अब्बलिपतचा चेंडू झेल खाली मात्र होता राकेश जोशी. बर्थडे बॉय. झेल दान केली जमिनीला. जीवनदान कोणाला दिलाय तर नवदीप याला. नक्कीच 100 रुपये पारितोषिक लागावलं होतं वृषाल यानं. कारण वृषाला माहित होतं की कुठेतरी झेल राकेश जोशी यांच्या हातामध्ये जाईल परंतु ती जमिनीला दान केली जाते. या 4 धावसंख्येने नवदीप याला एक जीवनदान मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 33. गौरव याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गौरव. जेल खाली. गौरव कोणती चुकी करणार नाही. नवदीप मोठा मासा गळाला लागतोय. तेल गलती जणू काय लागली या R&J टस्कर्स साठी. डीजे कार्यकर्ते ऑफिस कट्टाचे प्रियाल पाटील सर इथे उपस्थित. काय अवस्था म्हणावा लागेल. केतन आला होता. काय दर्जेदार सुरुवात केली होती परंतु आपण म्हटलं जातोय एखादा बागेचं सौंदर्य सुंदर वाटावं म्हणून ते क्षण डोळ्यात टिपावे आणि क्षणार्धात डोळे उघडून पाहावे आणि तिथे स्मशान दिसावं अशी अवस्था इथे आपण पाहतोय या R&J टस्करची होताना दिसते. धावसंख्या धावपटलावर डबल तिरी म्हणजे 33च्या घरामध्ये असताना
4 गडी तंबूच्या 3 गडी तंबूच्या आश्रयाला केतन सौरभ आणि नवदीप. पुढचा चेंडू संयमी खेळ पाहतोय सूरज यांच्या माध्यमातून. त्याला माहित आहे 1 गेलाय 2 गेलाय त्याच्या मागोमाग आपला शिपे सालार सुद्धा परतीचा प्रवास घेतलाय. यावेळेस आपल्याला आपला मास्टर माइंड गेम खेळावा लागेल. तीच खेळवृत्ती पाहतोय. हलकासा ग्रान्स केला चेंडूला 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्येने धावपल पुढे सरसावतो. संघ पोहोचतोय 35. निर्णायक शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू गौरवाचा. यावेळेस आपले पत्र चेंडू सोडणार नाही सूरज. चेंडू नेऊन ठेवला सीमा रेषा बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर आलेला मोठा फटका. आरंगे तस्करचे प्रोप्रायटर परेश पाटील यांचे पिताश्री नरेश परशुराम पाटील यांचा सुद्धा आदरतित्य सत्कार केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आलेली आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाणी द्यायचं आहे. प्रवीण कामतकर. स्कोरबोर्ड धावसंख्या लगावली गेली 41. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावर 3 बाद 41. आदरतित्य सत्कार केला जाईल. श्रीफळ व गुलाब पुष्प दिला जाईल. नरेश परशुराम पाटील. करायचा आहे. अमित स्फोट अरेंज टस्कर्स. यावेळेस गोलंदाजी मार्कर सज्ज. खऱ्या अर्थानं आपला संघ दलदलीमध्ये सापडला होता. कारण केतन यानं बहारदार सुरुवात केली होती. त्याच्यानंतर सुरेख कमबॅक केला होता या समीर यानं. धावसंख्या 41. लॉस ऑफ 3 विकेट्स. दलदलीमध्ये सापडलेल्या आपल्या संघाला टीमला बाहेर काढले होते तो चिखलातून या समीर यानं. तोच समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज. सामोरी जाईल सत्यवान. यावेळेस हलकीशी प्लेट केली. स्वतःच खातं खोललं 1 या धावसंख्येनं. तर संघाला नेऊन ठेवले एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय 3 बाद 42 च्या घरात. अजूनपर्यंत सलामीला आलेला सलामीवीर सूरज अजूनपर्यंत तग धरून बसला या मैदानावर. त्याला माहित आहे की आपली भूमिका. या वेळेस सुरेखचा चेंडू लोअर फुल टॉस. चेंडूला कार्पेट स्ट्रोक केला. 1 धावसंख्या पळून काढली. बघता बघता 2री धावसंख्येचा कॉल. 2री धावसंख्या सुद्धा चितेच्या चपलाईनं पळून काढले. हा आहे सूरजचा खेळ. याच्यासाठी ओळख या सूरजाची केली जाते. या 2 धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावतो. संघ पोहोचतोय 44 च्या घरात. धावसंख्या कुठेतरी उंचावताना दिसते. 4थं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस मोठा फटका परत मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चेंडू खालच्या तारेला राहतोय. हलकासा गांज केला चेंडूला. 1 धावसंख्या पळून काढली. या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 45 च्या घरात. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक या 4थ्या षटकातील. म्हणजे जवळजवळ पाहायला गेलं तर अजूनपर्यंत 15 चेंडूंचा वाजवी खेळ बाकी. या पहिल्या पूर्वार्धातील किती धावसंख्येचा आलेख उभा करणार ते पाहायचं आहे. समीर गोलंदाजी मार्कर सज्ज. यावेळेस आपले पद्धतीचा चेंडू. सत्यवान सोडणार नाही. चेंडू जातो बिग 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 6. टाळ्या झाल्या पाहिजे. 50 अर्धशतक पार करतोय आर्यनचे टस्कर्स. 51 धावसंख्या या धावफलकावर लगावला गेल्या. 3 गडी गारत असताना सुद्धा सत्यवान आणि सूरज आपला किल्ला अजूनपर्यंत लढवतात. पुढचा चेंडू
स्लोवर पद्धतीचा चेंडू अपील केले, परंतु पंच सांगतात की चेंडूला थोडी उचली जास्त, बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या पळून काढले. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरसवतोय संघ पोहोचतोय 52च्या घरात. अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक असेल. समीर याच्या षटकातील चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू सामोरे जाणार सूरज. सलामीसाठी आलेला सूरज ज्याच्या खांद्यावर पूर्णपणे मदार. या वेळेस मात्र चेंडू पॅडला आदळतोय, अविल फेटाळली जातोय. एकेरी धावसंख्या समाधान. या एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरसवतोय संघ पोहोचतोय 3:53च्या घरात डीजे. नक्कीच टीम मीटिंग घ्यायची नाही. अमित स्पोर्ट्स संघ वेळेचा भान ठेवायचा. आपल्याला प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटे दिलेत. पाचवं षटक, पहिलं षटक थोडस महागडं ठरलं होतं हर्षचं. यावेळेस पुन्हा एकदा प्रगतीपथावर दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस लोवर पद्धत चेंडू सांघिक 5वं तर वैयक्तिक दुसरं षटक हर्षचं. पहिलाच चेंडू फेकला सूरज, याला काही चेंडू समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या धावपटलावर 53च्या घरात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू हर्षयाचा. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टोळवला जातोय. निशांत चेंडू मागे धावतोय, चेंडू सीमेचा वेध घेतोय. बघता बघता सीमा रेषा ओलांडतोय 4 धावसंख्येसाठी. सर आपल्याला विनंती असेल तिथून बाजूला व्हायच्या स्क्रीनच्या जवळून, ब्लॅक स्क्रीन जवळ आपण सर्वांनी बाजूला व्हायचंय. तिथून फलंदाजाला खेळताना अडथळा येऊ शकतोय, तर आपण बाजूला व्हायचंय तिथून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 4 धावसंख्येने धावफलक पोहोचतोय 57च्या घरात. पुढचा चेंडू हर्षयाचा. यावेळेस लोवर पद्धतीचा चेंडू झेल खाली गौरवानं हर्ष यांच्या दोघांच्या मध्ये चेंडू पडला जातोय. झेल जमिनीला दान झाली. या 2 धावसंख्या पळून काढल्यात. या 2 धावसंख्येच्या साहाय्यानं धावफलक पुढे सरसावतोय संघ पोहोचतोय 59च्या घरात. पहिला चेंडू फेकला गेला हर्षच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूवर 4 धावसंख्या, तिसऱ्या चेंडूवर 2. पुन्हा एकदा आपल्या कोर्टातील चौथा चेंडू घेऊन जाईल सूरजसाठी. सूरज हर्ष. यावेळेस मात्र नक्कीच बॅट कडे उडतोय पंचांचा धावेमध्ये. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 59 असताना चौथा आदरा बसतोय सूरजच्या माध्यमातून. टस्कसला त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज, ज्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांची खऱ्या अर्थानं आतिषबाजी या मैदानावर पाहायला मिळेल. तोच हॅरिस कामोटकर ऑन क्रीज पाहतोय. स्ट्राईक साठी सज्ज. 5वा चेंडू हर्षयाचा. यावेळेस मात्र नक्की चेंडू पॅडला आदळला जातोय. बाईकच्या स्वरूपात 1 धावसंख्या पळून काढली हरेश आणि सत्यवान यानं. या 1 धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावतोय संघ पोहोचतोय 60च्या घरात. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक हर्षच्या षटकातील. सुरेख गोलंदाजीचा कमबॅक म्हणावं लागेल, कारण पहिलं षटक महागडं ठरलं होतं. 18 धावसंख्या खर्च केल्या होत्या. याच्यानंतर केला कमबॅक. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. सत्यवान मात्र बीट होतोय वेगाला. चेंडू जातोय निर्धाव. तसेच
शेवटचा षटक झाल्यानंतर नाणेफेक केला जाईल. प्रिन्सी 11 विपक्ष अक्कादिव यांच्यामध्ये नाणेफेक केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर अक्कादिव संघाचा संघनायक असेल प्रणय, तर प्रिन्सीचा असेल जितू. एक षटकानंतर नाणेफेक साठी यायचं आहे. आमचे प्रियाल पाटील सर तिथे नाणेफेक घेतील. पुन्हा एकदा शेवटचं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर हाणामारीचं षटक म्हटलं जातोय. 60 धावसंख्या धावपटलावर असताना या षटकामध्ये किती धावसंख्या उभारणार पाहायचं. R&J टस्कर्स, तर गोलंदाजी मार्कर असेल धीरज उर्फ भाई, तर सामोरी जाईल हरेश कामोटकर. किती धावसंख्येचा आलेख उभारणार या शेवटच्या षटकामध्ये R&J टस्कर्स. पहिला चेंडू भाई तो हरेश. या वेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू आल्यानंतर कॉर्पेट स्लॉक चेंडू जातोय. एक धावसंख्या बघता बघता दुसरी धावसंख्या पळून काढली आहे. हरेश आणि सत्यवान यानं या दोन धावसंख्येनं हरेशानं वैयक्तिक स्वतःचं खातं खोलले. दोन या धावसंख्येनं तर सांगायला नेऊन ठेवलंय 4 बाद 62च्या घरात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू धीरेश याचा सामना करेल हरेश. या वेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू हरेश सोडणार नाही. या चेंडूला नेऊन ठेवलंय सीमा रेषा बाहेर 6 धावसंख्येसाठी. नक्कीच मी म्हटलं होतं की हरेशच्या बॅटिंग मधून आपल्याला षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळेल. तीच आतिषबाजी पाहतोय. खऱ्या अर्थाने संघाची धावसंख्या 60 असताना शेवटचे षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना मोठ्या धावसंख्येचा आलेख कशा प्रकारे उभा करावा याची आखणी त्याच्या मनामध्ये असेल. 2 चेंडूमध्ये 8 धावसंख्या उभ्या आहेत. पुढचा चेंडू हरेशसाठी. हाफ बॉलिंगचा चेंडू होता, स्लोवर चेंडू होता. हरेश मात्र गतीला स्पीड होतोय. झेल बाद स्वतः हरेश मधील चेंडूला गॅदर करतात आणि झेल बाद होते हरेश. दोन चेंडूमध्ये 8 धावसंख्या खर्च केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर केलेला काउंटबॅक हरेशला परतीचा प्रवास घ्यावा लागला. 5वा हादरा बसला R&J टस्कर्सला. हरेशच्या माध्यमातून धावसंख्या धावपटावर असताना 68 निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या पूर्वार्धातील. तर एक कॉल असेल शेवटचा. प्रणय पाटील अक्कादिवीचा संघनायक आणि प्रिन्सीचा संघनायक जितू भोईर. आपण आमच्या टॉस बॉक्स जवळ यायचं आहे नाणेफेक साठी. यावेळेस आपण चेंडूला दिशा दाखवली. चेंडू जातोय सीमेचा वेध घेऊन 4 धावसंख्येसाठी डीजे. पुढचा चेंडू धीरेशाचा सामना करे सत्यवान. यावेळेस चेंडू टाकलाय झेल खाली. हर्ष झेल जमिनीला दान होते. 1 धावसंख्या बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळवून काढली आहे. बंटी कामोटकर आणि सत्यवान यानं या 2 धावसंख्येनं धावपल पुढे चालवतोय. संघ पोहोचतोय 74च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक.
कोणती मोहर लगावली जाईल, शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्येची आणि किती धावसंख्येचा टार्गेट सेट केला जाईल आपल्या या प्रतिस्पर्धी संघापुढे आर अँड जे टस्कर्स कडून पाहायचे. सत्यवान फलंदाजीसाठी सज्ज तर गोलंदाजीसाठी सज्ज धीरेश. या वेळेस चेंडूला यायला, चेंडू जातो सीमेकडे. या वेळेस कोणती चुकी करणार नाही. हर्ष अचूक झेल टिपला गेला. सत्यवानला परतीचा प्रवास. पहिला पूर्वार्ध संपुष्टात येतोय. 36 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपट्टावर पाहतोय 74च्या घरात 75 धावसंख्येचा आव्हान उभं असेल या अमित संघापुढे. तत्पूर्वी आपण वळतोय टॉच बॉक्स कडे. ओल टू प्रियाल पाटील सर. थँक्यू सुरेश पाटील. तत्पूर्वी विनंती असेल आपण मंचावरती उपस्थित या सामन्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय मयूरजी पाटील, आपल्या विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर यानंतरची होणारी लढत अक्का देवी विपक्ष प्रिन्सी 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना प्रामुख्याने विनंती केली जाते. जितू भोईर तसेच प्रणय पाटील आणि खूप खूप धन्यवाद असेल. कम्प्लिटली 30 मिनिटांमध्ये बॉलिंग करणारी टीम न आपली मिनिट अगदी वेळेनुसार आणि नियमावलीनुसार पूर्ण केली, त्याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन. खूप खूप कौतुक. बोलतो टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय मयूरजी पाटील यांची उपस्थिती लागली आहे. तर दोन संघांच्या संघनायकांना विनंती आहे. प्रणय पाटील अक्कादेवी संघाचा संघनायक, तर जितू भोईरांना विनंती आपण टॉस बॉक्स वरती यायचंय. आपण पाहतोय कालचा दिवस, संपूर्ण दिवस आपण पाहिला तर अंकेशच्या बॅटचा बोलबाला आणि गणेश गवारीच्या बॅटचा बोलबाला होता. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि आजच्या दिवशी अगदी नियमानुसारच पहाटे सुरुवात केली या सामन्याला. तर तसेच आपण वेळेनुसार इथं सामना चालू केल्याबद्दल मी प्रथम प्रियाल पाटील ऑफिस कट्टा क्रिकेट ऑफिस कट्टा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आपलं खूप खूप आभार मानतोय. खरं क्रिकेट फक्त हा खेळ नाही तर तितकीच नियमावली आहे, वेळ आहे, नियमता आहेत, त्या तुम्हीच जर पाळल्यात तर त्या तुमच्यासाठीच नंतर सार्थक ठरतात. आणि अशा प्रकारे आजचा दिवस नक्कीच तुमच्यासाठी जास्तीत जास्त ओव्हरचं क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही तुम्हाला तयार असू. तर अशाच प्रकारचं वेळेला महत्व द्या, आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. कालच्या दिवसातील आपण पाहिला शेवटच्या क्षणाला शेवटी 3 षटकांचा सामना खेळावा लागला. आमचंही मन वळत नव्हतं त्याकडे, परंतु वेळेनुसार तो सामना खेळावा लागला. निदान आज ती गोष्ट होणार नाही याची मात्र सर्वांनी कल्पना आणि सूचना असावी. थँक्यू. तसेच सत्कार केला जाईल. खऱ्या अर्थानं क्रिकेटची असलेली आवड मित्रांनो आपण पाहू शकतोय. वयाची जवळजवळ 70-80 उमर गाठताना सुद्धा क्रिकेटचा हा महासंग्राम, हा थरार पाहण्यासाठी इथपर्यंत येणं खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर विनंती असेल परशुराम रामा पाटील आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. तसेच विनायक मडवी आपल्या सुद्धा आमच्या या आयोजकांकडून एक मायेचा पुकार असेल. तसेच विनायक जोशी आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अक्कादेवी संघाचे संघनायक प्रणय पाटील, आपण येत्या 5 मिनिटात अक्कादेवी संघाचा कर्णधार प्रणय पाटील आपण व्यासपीठासमोर यायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
तसेच सामन्याला सुरुवात होताना दिसतोय पहिला पूर्वार्ध बघितला पहिला पूर्वार्ध पाहिला नाणेफेक जिंकली होती अमित स्फोटनं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आरएनजे टस्कसला आरएनजे टस्कसनं 75 धावसंख्येचं आव्हान ठेवलं तर सलामीसाठी 2 शिलेदार आलेत गौरव स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर समीर तर गोलंदाजी मार्ग सज्ज स्वतः नवदीप स्वतः संघाचा संघनायक पहिला चेंडू गौरवसाठी सुरेख पद्धत चेंडू फुटटॉस पद्धतीचा चेंडू होता चेंडूला कार्पेट स्लॉगनं पॉइंटच्या वरून गेले एक धावसंख्या दुसरी धावसंख्येचा कॉल दुसरी धावसंख्येचा कॉल नाकारला गेला तू मैमय झालं होतं गौरव आणि समीर यांच्यामधून परंतु दोघांनी सावरलं एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागलं गौरव याला वैयक्तिक स्वतःचं खातं खोललं 1 या धावसंख्येनं तर संघाचा श्रीगणेशा करतोय 1 या धावसंख्येवर आता मात्र स्ट्राईक मिळाली समीर याला ज्यानं खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये बोलबाला गाजवला तोच समीर यावेळेस फलंदाजीतून कितपर्यंत मजल मारणार आपल्या संघासाठी ते पाहायचंय पुढचा चेंडू नवदीप्याचा यावेळेस सुरेखचा चेंडू नक्कीच रनआउटच्या स्वरूपात धोका पत्करावा लागला असता गौरव याला परंतु अचूक वेळी कॉल झाला समीर याचा नकारात्मक कॉल झाला आणि गौरव क्रीज मध्ये सज्ज पोहोचतोय चेंडू जातोय निर्धाव क्षेत्ररक्षण अचूक झालं केतन यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसरा चेंडू यावेळेला चेंडू पॅडला आदळतोय अपील केली जातोय परंतु क्वालिफाईड पंच सांगतात की थोडी उंची जास्त अपील फेटाळली जातोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव नवदीप यांच्या माध्यमातून स्वतः संघाचा संघनायक नवदीप गोलंदाजी मार्कर सज्ज स्वतः जिम्मेदारी उचलली पहिल्या षटकाची 1 धावसंख्या गौरवेनं पहिल्या चेंडूवर उभारली त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव आता मात्र समीर याला कशा प्रकारे कमबॅक करणार ती धमक समीर याच्या मनामध्ये आहे आपण त्याची बॅट अनेकदा या मैदानावर पाहिली तीच आक्रमकता तीच पवित्रता यावेळेस त्याला आक्रमावी लागेल या मैदानावर समीर नवदीप यावेळेस मी म्हटलं होतं समीर याची बॅट आपण पाहिली त्या मैदानावर चौथ्या चेंडूचा पुरेपूर समाचार डीजे मास्टरला संधी मिळते आहे कारण मी काल पण म्हटलं होतं की क्रिकेट खेळत असा एक क्षणात एखाद्याला राजा तर क्षणात भिकारी करून सोडतो 1 डाव तुझा तर दुसरा डाव माझा 3 चेंडू मध्ये 1 धावसंख्या चौथ्या चेंडू 6 धावसंख्या टोटल 7 धावसंख्या 5वा चेंडू यावेळेस सुरेख पद्धती चेंडू तितकाच करडा उत्तर दिलाय समीरच्या माध्यमातून चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा तू 2 चेंडू निर्धाव फेकलेस मी 2 चेंडूवर 2 मोठे फटके लगावले 3 चेंडू मध्ये 1 धावसंख्या 5 चेंडू मध्ये 11 धावसंख्या हा आहे क्रिकेट खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू नवदीप्याचा यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू नक्कीच झेलबादचा चान्स होता परंतु नाही एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतं समीर आणि गौरव याला या 1 धावसंख्येनं धावफलक पुढे सरतो संघ पोहोचतो बिनबाद 12च्या घरामध्ये आपण जातोय टॉच बॉक्स कडे ओल टू प्रियाल पाटील सर थँक्यू सुरेश पाटील आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी लढत अकादेवी विपक्ष प्रिन्सी 11 दोन संघांचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतात आणि या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सन्माननीय ग्रीष्मा मयूर पाटील यांची पिताश्री आदरणीय मयूरजी पाटील इथे उपस्थित आहेत मी विनंती करतोय दोन संघांचं भवितव्य त्यांच्या हातात असणार नाणेफेक केली जाणार आहे तर नाणेफेकीचा कौल हा सन्माननीय मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते
नाणेफेक केली जाते. दोन संघांचे संघनायक हँडशेक करतील. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. प्रिन्स इलेव्हनचं टेल आणि टेल. प्रिन्स इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकली आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत आणि दुसऱ्या लढतीतील यांच्यासाठी ही पहिली लढत दोन संघांसाठी. पहिला विजय किती महत्वाचा आहे, पहिला सामना किती महत्वाचा आहे जिंकण्यासाठी हे आपण काल पाहिलं. काय तुमची रणनीती असणार, काय सुरुवात असणार, तुम्ही काय आले आखलात? सर्वप्रथम मी क्षेत्ररक्षण घेईन आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करीन, कारण का तशा धावा झाल्या तरी चेस होण्याचा म्हणजे मार्ग इथं आहे. ग्राउंड हा चेसिंगचा आहे, परंतु आम्ही कमीत कमी धावा म्हणजे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. प्रिन्स इलेव्हन संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. आपली टीम त्या परिस्थितीत आहे. आपला काय निर्णय असणार आहे? आम्ही तर जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न करू. आमचं प्लेयर आहेत बॅट्समन वरचे, तर बघू. दोन्ही संघांचे कॉन्फिडन्स हाय लेवल आहे. हे कमी वरती थांबवणार तर आम्ही त्यांच्यावरती जास्त भरमार करणार. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा बॅटिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. अक्कादेवी की प्रिन्स इलेव्हन की अक्कादेवी, येत्या काही वेळात तो थरार पाहणार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. पाहतोय नक्कीच कॉन्फिडन्स हाय असावा, आत्मविश्वास असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. क्रिकेटमध्ये गोलंदाजी मार्कर सज्ज. परेश पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला 4 धावसंख्येसाठी. पुढचा चेंडू यावेळी सॉफ्ट बॉलिपरचा चेंडू सोडणार नाही. समीर लेऊन ठेवला. बिग 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 6. की गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजराणा झाला. फलंदाजीतून पण होणार आणि तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस सुवर्ण संधी असेल परेशसाठी. जर विकेट हॅट्रिक पटकावली तर त्यांचे परम मित्र मयूर महेंद्र भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल परेशसाठी विकेट हॅट्रिक साठी. यावेळेस कोणता चक्रव्यूह रचला जाईल समीर साठी, कारण अतिशय आपली जशी मॅनातून तलवार काढावी आणि एका साईडने कत्तल करावी तशी कत्तल चालू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, परंतु चेंडू पॅडला आदळतोय. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. हे असते गोलंदाजीची खऱ्या अर्थानं ताकद. 2 मोठे फटके लगावल्यानंतर केलेला हा कमबॅक. सुरेख गोलंदाजी. थोडस कानमंत्र दिलं होतं. अनुभवी आपण पाहू शकतोय बंटी कामतकर सारखा एक मातब्बर अनुभवी गोलंदाज त्यांच्यामध्ये. थोडस कानमंत्र दिलं, कानमंत्र कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू यावेळेस हाफबॉली पद्धतीचा चेंडू. समीर सोडणार नाही हा चेंडू. चेंडू नेऊन ठेवला वन्स बाउन्स सीमा रेषा बाहेर चौकार. या 4 धावसंख्येच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावतोय. 26च्या घरात माझे साथी गुणलेखक करंट सांगतात की 75 धावसंख्या 6 षटकामध्ये जर उभारायच्या असतील तर 12.5च्या सरासरीने जाणं आवश्यक आहे. परंतु जवळजवळ 10 चेंडूमध्ये हा उच्चांक गाठला या टीमनं. 26 धावसंख्या उभारल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी षटकार. धावसंख्या धावपटावर पाहतोय 32च्या घरात. जी सुरुवात हवी होती अमित स्पोर्ट संघाला, ती सुरुवात समीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समीरसाठी. काय फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू परेशाचा. काय कमबॅक करणार यावेळेस. पुन्हा एकदा समोर चेंडू. झेल खाली सत्यवान. यावेळेस केलेला कमबॅक. समीरला परतीचा प्रवास घ्यावा लागला. शेवटच्या चेंडूवर लगावली गेली पहिली विकेट. पहिला हजरा, पहिला मोठा मासा गळाला लागताना दिसतोय. डीजे कुणाल.
संघाची धावसंख्या 32, परंतु पहिला हादरा बसतो 32 वर. 31 धावसंख्या स्वतःच्या कोट्यामध्ये सिंहाचं वाटतं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका हाती किल्ला लढवत धारातीर्थी पडलाय समीर. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय स्वतः बर्थडे बॉय, ज्याचा अभिष्ट चिंतन 16. खूप खूप शुभेच्छा असतील या राकेश जोशी याला, या त्याच्या आजच्या दिवसासाठी तर येणाऱ्या संपूर्ण भावी आयुष्यासाठी. येणारे 24 चेंडू असतील विजयासाठी 43 धावसंख्येची गरज. म्हणजे सरासरी जर पाहायला गेला तर 10.75च्या सरासरीने जावं लागेल या अमिस्फोटला. तर कशा प्रकारे हे रोखणार? समीर नावाचं वादळ तर आपण पाहतो, विवेक पाटील समीर नावाचं वादळ या पेरेश यानं रोखलंय. थोडस मार बसलं परंतु त्याला परतीचा प्रवास शेवटच्या चेंडूला घ्यावं लागलं. अचूक झेल टिपला गेला सत्यवान यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा कोणता चक्रव्यूह रचला जाईल? स्वतः संघनायक नवदीप स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतोय. तर सामोरे असेल राकेश आणि गौरव. गौरव सलामीसाठी आलेला फलंदाज. एक धावसंख्या उभारली, जवळजवळ चेंडू फेस केला एकच आणि एक धावसंख्या उभारली. 11 चेंडू 31 धावसंख्येची फलंदाजी, बहारदार फलंदाजी करून समीर परतला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय राकेश. तर पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय स्वतः संघनायक नवदीप. यावेळेस मात्र 5 क्षेत्ररक्षक 30 दायरेच्या बाहेर असतील. तर कशा प्रकारे चक्रव्यूह रचला जाईल? नक्कीच क्वालिफाईड पंच टाइम दाखवतात आपल्याला. नक्कीच नवदीप पाटील भान ठेवायचं. पुन्हा एकदा पहिला चेंडू, पहिला पूर्वार्ध 30 मिनिटांमध्ये संपुष्टात आला. हा सुद्धा व्हावा. पुढचा चेंडू, पहिलाच चेंडू ऑफ साइड यॉर्कर चेंडू फेकला गेला राकेश जोशी साठी. नवदीप यानं पहिला चेंडू सुरेख फेकला गेला. पहिले षटक पण नवदीप घेऊन आला होता. 12 धावसंख्या खर्च केला, कोणताही मोहरा गारद करण्यामध्ये यश मिळालं नाही. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा एक फुलटॉसचा चेंडू. एक धावसंख्या बोलून काढली, मिसफील्ड होते पब्लिक क्षेत्ररक्षण बंटीच्या माध्यमातून. एक धावसंख्या बघता बघता चित्याच्या चपलायनं दुसरी धावसंख्या पळून काढली आहे गौरव आणि राकेश यानं. या 2 धावसंख्येनं धावपला पुढे सरसावते संघ पोचते 34च्या घरात. 2 चेंडू फेकले गेले. पहिला निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवर 2 धावसंख्या. तिसरा चेंडू नवदीप घेऊन जाईल राकेश साठी. राकेश टू नवदीप. यावेळेस फुलटॉसचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. केतन चेंडूला फील करेल. एक धावसंख्या. दुसरी धावसंख्येचा मात्र नक्कीच डायरेक्ट हिट झाला असता या आशेने यष्टीरक्षकाने हात बाजूला काढलेत, परंतु 2 धावसंख्या पळून काढल्या. पुन्हा एकदा एक मायचा पुकार असेल. ब्लॅक स्क्रीन जवळून बाजूला व्हायचंय. नक्कीच फलंदाजाला त्रास होईल, आपण बाजूला व्हायचंय. आपली एमपीला गावकीचे आपल्याला सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन जाईल नवदीप राकेश साठी. धावसंख्या धावपटल्यावर पाहतोय 36च्या घरात. यावेळेस पुढचा चेंडू सुरेख चेंडू ऑफ साइडच्या दिशेनं आपली लाईन लेंथ पकडून ठेवल्या नवदीप यानं. कशा प्रकारे रोखून धरायचं याचं उत्तम उदाहरण पाहतोय नवदीपच्या माध्यमातून. तर काय करणार राकेश? 4 चेंडू फेस केले, 4 धावसंख्या उभारल्यात. 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय काटपट. एक धावसंख्या पळून काढली. दुसरी धावसंख्येचा कॉल मात्र नाकारतो स्वतः राकेश जोशी. त्या एकेरी धावसंख्येने धावपळ पुढे सरसावते संघ पोचतो 37च्या घरामध्ये. निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक असेल नवदीपच्या षटकातील. जवळजवळ 11 चेंडू फेकलेत, धावसंख्या खर्च केल्यात 17. निर्णायक शेवटचा चेंडू. कृपा करून आपण जे आयोजन पाहताय या आयोजनाची विनंती आहे तुम्हाला. ब्लॅक स्क्रीन ज्या लावल्यात त्या बॅट्समन साठी लावल्यात, तुम्हाला सावलीचा आधार घेण्यासाठी नाहीये. तर कृपा करून विनंती आहे की आपण निदान त्या ब्लॅक स्क्रीन समोर उभं राहू नका. अतिशय सुशिक्षित मुलं सुद्धा तिथे आहेत. रत्नाकर मडवे, अक्षय भुईर आहे, सुशिक्षित आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले आहेत. आपल्याला ती थोडंफार भान पाहिजे. थँक्यू. थँक्यू प्रियाल पाटील सर. तिसरं षटक घेऊन आला. दुसऱ्या षटक मध्ये 20 धावसंख्या खर्च झाल्यानंतर स्वतः संघनायकाने जिम्मेदारी घेतली. षटक घेऊन आला. तिसरं धावसंख्या खर्च केल्या 6. कोणताही मोहरा गारद करण्यामध्ये यश मिळालं नाही. पाणी घेऊन जायचंय. 18 चेंडूंचं वाजवी काही संपुष्टात आलं. धावसंख्या धावपटलावर पाहतोय
38च्या घरात येणारे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू तयार आहेत. आर्यन टस्कर्स, ओम म्हणदास तसेच अमित स्पोर्ट. नक्कीच आपल्या 12व्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचं आहे. दिलंय पाणी यायचंय. नक्कीच माझे साथी गुणलेखक येणारे 18 चेंडू माझे साथी गुणलेखक करण सांगतात की 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात झालाय. 75 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या धावपटावर पाहतोय आपण. 38च्या घरात येणारे 18 चेंडू विजयासाठी 37 धावसंख्येची गरज असेल. कोण जिंकणार कोण हारणार येणारी काळ येणारी वेळ सांगेल. परंतु साथी गुणलेखक सांगतात करण की 18 चेंडू फेकले विवेक पाटील, परंतु अजूनपर्यंत एकही स्वेर मारा झाला नाही. या आर टस्कर्स कडून नक्कीच गोलंदाजीची दाद द्यावी लागेल. तसेच अमित स्पोर्ट कडून 31 धावसंख्येची बहादर खेळी करणारा समीर परतल्यानंतर कुठेतरी धावसंख्या. कृपा करून महत्वाची विनंती आहे, तुमच्या तोंडातील लाल कलरची होलीची पिचकारी बाउंड्रीवरती उडवू नका. सुसभ्य बाउंड्री आहेत, त्या बाउंड्रीवरती तुमचा लाल रंग अतिशय ठळक दिसतोय, तो दिसता कामा नये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बंटी कामतकर अनुभवी गोलंदाज, मी म्हटलं होतं गौरवसाठी. या वेळेस नक्कीच फिरकी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय, ज्यानं अनेक वर्ष मोठी टेनिस क्रिकेटची पण धुरा सांभाळली, तो बंटी यावेळेस गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू फेकला, निर्धाव चेंडू. नक्कीच सुरेख नियमावली पाहतोय आपल्या क्वालिफाईड पंचांकडून. बंटीसाठी एक वॉर्निंग दिली जाते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बंटी याचा गौरवसाठी. यावेळेस फुलटॉसचा चेंडू, चेंडूला सोडणार नाही गौरव, जातोय वन बाउन्स चौकार. डीजे कुणाल. प्रयत्न केला, चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या धावपटावर पाहतोय 42च्या घरात. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका 4 धावसंख्येसाठी, तर पुढचा चेंडू निर्धाव. यावेळेस अतिथी कक्षामध्ये आपल्या आगमन होताना दिसतोय सर्वांचे लाडके गुरुवर्य आदरणीय नितेश पंडित जी सर यांचं आगमन होताना दिसतोय. पुढचा चेंडू बंटी याचा गौरवसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव. कुठेतरी गौरव याची बॅट मात्र तर रोखून धरली या बंटी यानं. पहिला निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. येणारे 14 चेंडू विजयासाठी 33 धावसंख्येची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज. बंटी कामोटकर सामना करेल गौरव. यावेळेस आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, जेल खाली नव्हती, परंतु नाही, चेंडू जाणार बिग 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 6. शांत पाटील यांना गायलेले अतिशय उत्कृष्ट धून पाहतोय. अक्का देवीची नजर या मोठी जी गावावरी काय नसावी. तर इथं पाहतोय शेवटचा चेंडू. बंटी याचा सामना करेल षटकार चौकारवीर गौरव. यावेळेस सुद्धा चेंडूला लॉब केला, हवेमध्ये जेल, जेल खाली. नो मॅन्स फिल्डर मध्ये चेंडू लँड होतो. एक धावसंख्या पळून काढली. बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली. यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होताना दिसतोय राकेश जोशी. या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय 50च्या घरात. नक्कीच अर्धशतक पार केलाय, जोरदार टाळ्या. या अमित स्पोर्ट साठी सुद्धा 50 धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय स्वतः संघाचा संघनायक हरेश मडवी.
काय घडणार काय बिघडणार 75 धावसंख्येचं आव्हान असताना येणारे 12 चेंडू निर्णायक आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज जी सरासरी सुरुवातीपासून होती 12:30ची तीच सरासरी शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचले 12 चेंडू 25 धावसंख्या कोण पहिला सामना जिंकणार मगाची पियाल पाटील सर म्हटले होतं की पहिला सामना किती महत्वाचा असतो या मैदानावर तर पाहायचं कोण जिंकणार कोण हारणार RNJ टस्कर्स की अनस्फोट स्ट्राईक साठी सज्ज गौरव सलामीसाठी आलेला फलंदाज ज्याची बॅट कुठेतरी बोलते 14 धावसंख्येवर खेळतोय संघ 50च्या घरात प्रणित गोलंदाजी मार्ग सज्ज पहिला चेंडू यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू तितकाच त्याला ऑफ साइडच्या वरून चेंडू ठेवलेला चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावसंख्येसाठी धावसंख्येची गरज कोण जिंकणार कोण हारणार प्रणित गौरवसाठी या वेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू चेंडू बॅटला चाटून जातोय चेंडूला फील्ड करेल सौरभ बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या या 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरसवतो संघ पोहोचतोय 56च्या घरात अजूनपर्यंत जमेची बाजू असेल अमित स्पोर्ट संघाची की हरेश मडवी सरकार फलंदाज अजूनपर्यंत क्रीज मध्ये सज्ज आणि सलामीसाठी आलेला हा गौरव याची बॅट कुठेतरी बोलते 16 धावसंख्या वर खेळतो वैयक्तिक प्रणित गोलंदाज मार्ग सज्ज यावेळेस पुन्हा एकदा हलकीशी कट चेंडू मागे केतन धावतोय 1 धावसंख्या पळून काढली एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय गौरव आणि हरीश याला या 1 धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय संघ पुसतोय 57च्या घरात 12.5 म्हणजे 12.5च्या सरीसरीने जायचं आहे अमित स्पोर्टला विजयासाठी तर RNJ टस्कर्सला जर विजय व्हायचा असेल तर कुठेतरी गौरव आणि हरेश नावाचे वादळ या मैदानावर रोखून धरावे लागेल येणारे 9 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज कोण जिंकणार कोण हरणार थोड्याच वेळात स्पष्ट होईल या मैदानावर प्रणित गोलंदाजी मार्ग सज्ज हरेश स्वतः संगणक या वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसला जातोय चेंडू पडल्यानंतर ज्या उचलीच्या अपेक्षित ती उचली मात्र चेंडू घेत नाही चेंडू जातो यष्टीरक्षक सूरज याच्या दस्तानामध्ये निर्धाव चेंडू पुन्हा एकदा 5वा चेंडू 4 चेंडू फेकले 7 धावसंख्या खर्च केल्यात प्रणित यानं पुन्हा एकदा पुढचा चेंडू 5वा चेंडू हरेश साठी हरेश अजूनपर्यंत धावसंख्या उभारली नाहीये यावेळेस एक बॅटची कडा चाटून जातोय झेल बाद होण्याची संधी होती परंतु झेल जमिनीला दान झाली सूरजच्या माध्यमातून हर्षाला जीवनदान मिळतोय एकेरी धावसंख्येने स्वतःच खातं खोललंय तर संघाला नेऊन ठेवलं 58च्या घरात येणारे 7 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज शेवटचा चेंडू सामना करेल गौरव प्रणित टू गौरव यावेळेस पाहतोय हवेमध्ये झेल कोणती चुकी करणार नाही दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात गौरव बाद होताना दिसतोय प्लेयरांच्या लागला का बघायचं पंचांना ती धाव कंप्लीट झाली नाही कंप्लीट नाही झाली ना धाव ओके ओके थँक्यू येणारे 6 चेंडू असतील विजयासाठी गरज असेल 17 धावसंख्येची जेव्हा समीर खेळत होता करण तेव्हा काय समीकरण होतं आणि आता येऊन काय ठेवलंय खऱ्या अर्थानं पंडित सर नाणेफेक झाला नाणेफेक जिंकला अमित स्पोर्टनं आणि निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले RNJ टस्कर्सला यावेळेस समीकरण येऊन ठेवलंय 6 चेंडू 17 धावसंख्या आयुष्यात पंडित सर यशस्वी कोण होतं योग्य निर्णय घेतो तो नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे जो सिद्ध करतो तो खरा आयुष्यात यशस्वी होतो यावेळेस कोण यशस्वी होणार
अजूनपर्यंत पंडित सर जर विश्लेषण करायचं झालं तर 5 षटकांमध्ये एकही स्वेरमारा झाला नाही या आरंज टस्कस कडून. काय दर्जेदार गोलंदाजी. 6 चेंडू 17 धावसंख्या. अजूनपर्यंत हरेश मडी जोपर्यंत क्रीज मध्ये तोपर्यंत आशा असेल अमित स्पोर्टला. पहिला चेंडू बंटी याचा सामना करेल हरेश मडवी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला जातोय. स्वतः स्ट्राईक सोडत नाही हरेश मडवी. त्याला माहित आहे जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत माझ्या धमक आहे. ही 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची मॅच उभारण्याची तीच धमक. यावेळेस आक्रमकता दाखवायला लागेल. हरेश की बंटी, बंटी की हरेश. निर्णायक 5 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्या. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हारणार. यावेळेस अपोलिपचा चेंडू होता. चेंडू बॅटला चापून जातोय. पैरशी चेंडूला फील करतोय. 1 धावसंख्या. बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली आहे. या 2 धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावतोय. संघ पोचतोय 60च्या घरात. येणारे 4 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. हा असतोय क्रिकेट विवेक. कारण ज्या वेळेस समीर खेळत होता आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये जवळजवळ 32 धावसंख्येचा आलेख त्यानं उंचावला होता. 31 धावसंख्या स्वतःच्या कोट्यामध्ये. तो गेल्यानंतर लागलेली तेलगळती. 4 चेंडू 15 धावसंख्या. हरेश यावेळेस पुन्हा एकदा झेल उडाला होता परंतु झेल जमिनीला दान होतोय. सूरज हरेशाला काहीतरी आता मात्र चमत्कार करावा लागेल कारण 3 चेंडू 15 धावसंख्या म्हणजे 3 मोठे फटके मारावेच लागतील हरेशाला. तर गोलंदाजी मार्कर बंटी 3 चेंडू फेकले, फक्त 2 धावसंख्या खर्च केल्यात. यावेळेस हरेश फलंदाजीसाठी सज्ज. बंटी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. कारण पहिला सामना अतिशय महत्वाचा. आपल्या प्लेयरांचा कुठेतरी कॉन्फिडन्स हाय लेवलला नेऊन ठेवणारा हा सामना. यावेळेस कोण जिंकणार, हरेश मडवी की बंटी. चौथा चेंडू बंटी याचा घेऊन जाईल हरेश साठी. 3 चेंडू 15 धावसंख्या. यावेळेस पुन्हा एकदा बॅट कड उडते. 1 धावसंख्या पळून काढतोय. नक्कीच एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतं हरेशानं. हर्षाला कुठेतरी नाराज असेल स्वतःवर हरेश. कारण जी आशा अपेक्षा होती आपल्या टीम कडून हरेश कडून ती मात्र कुठेतरी आता कमी येताना दिसते. येणारे 2 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. इनिंग संपल्यानंतर पुढचा होणारा सामना प्रिन्स इलेव्हनने क्षेत्ररक्षण घेतले. ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज हर्ष. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानतोय हर्ष आणि हरेश. एकेरी धावसंख्येने संघ पोचतोय 62च्या घरात. येणारा 1 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. आता मात्र कुठेतरी जवळजवळ 99% हा खेळ झुकलाय आयरन टस्करच्या बाजूनं. 1 चेंडू 13 धावसंख्या. कुठेतरी 9 चेंडू पडला तर काही चमत्कार होईल का. यावेळेस मात्र हा बलिपचा चेंडू जातोय. बिग 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 उशिरा आलेला षटकार. पहिला सामना जिंकते आयरन टस्कर्स. विजय पराजय दोन्ही संघाचे हार्दिक आपण लाईन अप करून जायचं आहे. नक्कीच मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन पंडित सर हे पडू विनंती असेल की आपण लाईन अप करून मैदानामध्ये जायचं आहे. प्रिन्स इलेव्हन आपण त्वरित जायचंय मैदानाकडे.